की या हॉस्पिटलचं ओपनिंगसाठी आजचे आमचे मित्र आणि शिवसेना पक्षाचे नेते आमदार प्रतापजी सरनाईक साहेब यांचे इथे मी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि त्याचबरोबर व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय आजच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला प्रताप सरनाईक साहेबांनी आमची तीच चर्चा झाली का इथे ICU रूम दाखवला, याच्यामध्ये आपण कधी येता कामा नाही, बाकी चांगले पेशंट आलेले पेशंट चांगले झाले पाहिजे, आम्ही ह्याच शुभेच्छा देऊ शकतो. आणि हॉस्पिटल म्हटला की दुसऱ्या कुठल्या कामाला आपण भरभरून शुभेच्छा देऊ शकतो, पण हॉस्पिटलला कमीत कमी पेशंट येऊन चांगला उपाय त्यांच्यावरती हो, ह्या आमच्या त्यांना सगळ्यांना शुभेच्छा आहे. आणि इथे डॉक्टरांची चांगली टीम आहे, सर्व काही चांगलं आहे आणि जास्तीत जास्त लोकांना चांगला पर्याय उपलब्ध करून द्यावा. त्याचप्रमाणे आपण आपलं एक दृष्टिकोन असतं की समाजासाठी सेवा करणे. सरनाईक साहेब असतील, आम्ही असू, आमचे फोन तुम्हाला 100% येणार कमी करण्यासाठी आणि तेच काम आमचं चालू असतं. तेव्हा आमच्या फोनवर मान सन्मान द्या, आमच्यासाठी काहीतरी वेगळं डिस्काउंट ठेवा की जे आमच्या लोकांना पेशंटला कमी येईल, अशा प्रकारचं तुम्ही काम करा. आणि सोशल डॉक्टर की हे काम खरं बघायला गेलं तर व्यावसायिक नाही आहे, ते सोशल आहे. पण आजकाल आपण आपलं पण पोटापाण्याला बघितलं पाहिजे, तेवढंच आपलं भाडं निघालं पाहिजे त्या कामातून, अशा प्रकारचं काम झालं पाहिजे. आणि तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला अशा शुभेच्छा देतो की जास्तीत जास्त लोक इथून बरी होऊन जाऊ द्या आणि चांगली होऊ द्या, या तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि परमेश्वर तुम्हाला तसं नक्कीच आशीर्वाद देईल. कशाळीचं नाव लौकिक हो असं तंदुशेठ सांगतो आणि तुमचं पण हो, हे दोन्ही शुभेच्छा देतो. आणि चांगल्यात चांगल्या आज मला वाटतं मी 8-10 हॉस्पिटलचे ओपनिंग केले असतील, पण आजचा योगायोग खूप चांगला आहे. प्रताप सरनाईक साहेब आणि मी MMRD मध्ये एकत्र होतो, आमची चांगली मैत्री होती. तर साहेब आज 3 वेळा आमदार झाले आणि आजच्या प्रसंगी मी साहेबांना शुभेच्छा देतो की पुढच्या वेळी येताना मंत्रिपदाची कुठली तरी गाडी घेऊन नक्की या. अशा या मित्राकडून मदत शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमासाठी सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र आणि या भागातील लोकनेते ज्यांनी कशाळीच्या विकासासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न केले. तुम्हाला आपल्यासमोर हे मेट्रो किंवा इतर जे प्रकल्प आता काँग्रेसने भविष्यामध्ये राज्य शासनाकडून मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे सहकारी देवानंदजी खळे, वैशालीताई खळे, त्याचबरोबर ज्यांनी या कार्यक्रमासाठी मला खास आमंत्रित केलं ते आमचे मित्र चंद्रकांत खराडे, निर्मलाताई पाटील, पावडे साहेब, विश्वास पाटील, गणपत गुर साहेब, राम भोसले साहेब, डॉक्टर अश्विन पांडे, सोनल त्रिवेदी, निखिलेश प्रजापती, प्रदीप मावळे, या ठिकाणी उपस्थित असलेले मंचावरील सर्व मान्यवर, या हॉस्पिटलला शुभेच्छा देण्यासाठी आलेले सगळे माझे सहकारी मित्रांनो आणि भगिनी, सर्वप्रथम या हॉस्पिटलला शुभेच्छा देताना मनामध्ये मी विचार केला की ज्यावेळेस मला आमंत्रण द्यायला ही सगळी मंडळी आली होती तेव्हा ही तरुण मुलं हे देशाचं उज्ज्वल भविष्य आहे. आणि आज ह्या तरुणाईच्या काळामध्ये त्यांनी एवढं सुंदर हॉस्पिटल या ठिकाणी निर्माण केलं, तर त्यांना शुभेच्छा देणे मी माझा लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य समजतो. आणि हॉस्पिटल मी अजून बघितलं, अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल हे आहे की या ठिकाणी आलेला प्रत्येक पेशंट हा जरी स्ट्रेचरवर आला तरी चालत का होण्यावर घरी गेला पाहिजे अशी भूमिका या हॉस्पिटलची निश्चितच राहणार आहे. आणि तरुणांच्या माध्यमातून जेव्हा एखादं हॉस्पिटल ज्यावेळेस चालू होतं, कारण मला अनुभव आहे ते ज्यावेळेस मला आमंत्रण द्यायला आले होते त्यावेळेस मी एका हॉस्पिटलचं त्यांना उदाहरण दिलं की काही 6-7 तरुणांनी एकत्र येऊन एक हॉस्पिटल घोडबंदरला चालू केलं आणि
जी सेवा लीलावती हॉस्पिटलमध्ये मिळालेली एखाद्या पेशंटला, ती सेवा घोडबंदरच्या एका सर्वसामान्य आपल्या नवीन डॉक्टरांनी चालू केलेल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या रुग्णाला मिळाली आणि खरोखर तो रुग्ण कोमामधून इकडे आला आणि आता चांगल्या प्रकारे तो लोकांशी बोलतोय अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. सगळे तरुण डॉक्टर काम करत असताना हा पेशंट नव्हे तर हा आपल्या कुटुंबातला एक घटक आहे. अशा पद्धतीनं त्याच्यावर इलाज करत असतो आणि 24 तास त्याची सेवा करत असतो. त्यामुळे अशा हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जरी जास्त असेल तरी निश्चितपणे तो रुग्ण लवकरात लवकर कंटिन्यू बरे होऊन असेल याची खबरदारी ही डॉक्टर मंडळी घेत असतात. मी तुम्हाला सांगितलं ती वस्तुस्थिती की हॉस्पिटल भरपूर चालावं, तुमच्याकडे लाईट पेशंटची लागावी असं कधीच आम्ही शुभेच्छा देऊ शकत नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित की शेवटी हॉस्पिटल ही काळाची गरज आहे आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी छोट्या ना छोट्या गोष्टीसाठी का होईना हॉस्पिटलमध्ये प्रत्येकाला हे जावंच लागतं. किंवा त्या हॉस्पिटलचं जो पायगुण आहे तो पायगुण सुद्धा लोक चर्चा करत असताना सांगतात की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आम्हाला निश्चितपणे चांगल्या उपाययोजना त्या ठिकाणी डॉक्टरांच्या माध्यमातून केलेली आम्हाला आढळते. आपल्या हॉस्पिटलचं असंच नाव कशेरी परिसरात नव्हे तर या पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये व्हावं आणि लांबून रुग्ण या ठिकाणी चांगली आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी मदत हे डॉक्टर सगळे करत असतात. या डॉक्टरचा पायगुण नव्हे तर हातगुण चांगला आहे अशा प्रकारचं वक्तव्य रुग्ण ज्यावेळेस करतील त्यावेळेस तुमचं नाव मोठं होईल आणि अशी सेवा तुम्ही निश्चितपणे भविष्यामध्ये द्याल अशी मी आशा बाळगतो. मी जरी खाडीच्या त्या बाजूला लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असेल तरी देवाणसारखा अतिशय 24 तास काम करणारा कार्यकर्ता नेता मी म्हणणार नाही परंतु कार्यकर्ता माझा मित्र या परिसराचं नेतृत्व गेले अनेक वर्षापासून करतोय आणि त्याच्या माध्यमातून पुढे भविष्यामध्ये तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य मिळेल. अजूनही काही सहकार्य राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा इतर काही गोष्टींमध्ये लागेल जे प्रकार समजण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करेल अशी ग्वाही देतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही या ठिकाणी आलेला पेशंट मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ठणठणीत होऊन कसा बरा बाहेर जाईल आणि त्याचबरोबर गोरगरिबांची सेवा करत असताना त्याच्या पैशाकडे न बघता त्याच्या खिशाकडे न बघता फक्त आणि फक्त त्याच्या शरीराकडे आणि त्याच्या आजाराकडे आपण लक्ष द्यावं. पैशाच्या आयुष्यामध्ये एकानंतर 10 पेशंटकडनं तुम्ही कमवाल तर एखाद्या गरीब रुग्णाला जर जीवदान दिलं ते मोफत किंवा अतिशय कमी किमतीमध्ये दिलं तर त्याचं नाव निश्चितपणे झालं किंवा राहणार नाही. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि परत एकदा फक्त एक हॉस्पिटल करून तुम्ही थांबू नका तर याच परिसरामध्ये नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये अजून हॉस्पिटलची निर्मिती करा जेणेकरून ही काळाची गरज भागवण्यासाठी डॉक्टरांना आपण देवाप्रमाणे मानत असतो. आपला इतिहास आहे प्रत्येक डॉक्टरला आपण देवासमान त्याला उपाधी देत असतो. ती उपाधी आपल्या माध्यमातून सुद्धा खरी ठरवू असे आई जगदंबेचे त्यांनी प्रार्थना करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. माझी रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. गॅलेक्सी हॉस्पिटलचं बुकिंग झालं आणि त्याचं उद्घाटनासाठी प्रताप सरनाईक साहेब हे होते आणि आमची पूर्ण कशाळी ग्रामपंचायत होती. वाढते नागरीकरण आणि लोकांच्या समस्या हे वाढणार आहेत आणि प्रत्येकाला कुठला ना कुठला आजार छोटा मोठा असतो आणि त्याचं इलाज चांगला झाला पाहिजे. त्याच्यासाठी त्या दर्जाचे हॉस्पिटल आले पाहिजे. मला वाटतं माझा विश्वास आहे की हा हॉस्पिटल त्या दर्जाचा आहे की नक्कीच तुम्हाला हॉस्पिटलपर्यंत जायची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने सर्व साधनं युक्त असं हॉस्पिटल ICU इथं झालेलं आहे
आणि या हॉस्पिटलमध्ये चांगल्यात चांगलं इलाज कमीत पैशात होईल याच्यासाठी मी लोकांशी बोलणार आहे. आणि पुढच्या कालामध्ये असं हॉस्पिटल आपल्याला हवं होतं. हॉस्पिटलची गरज पडणार आहे कारण ह्या नवीन भागामध्ये 2-3 लाख लोक राहायला आल्यात आणि हॉस्पिटल कमी पडतात. आजही आपली धावपळ असते की लोक ठाण्यामध्ये जातात, मुंबईला जातात. तेव्हा कुठेतरी आपण बघतो की आपल्या दाराजवळच हॉस्पिटल आले चांगले. मला वाटते आपल्याला तो एक त्रास कमी होईल. ट्रॅफिकपासून जवळ असलं तर आपल्याला येणं जाणं घरी आपल्या ग्रामीणसाठी चांगलं पडेल. अशा पद्धतीचं हॉस्पिटल आणि आपले मित्र मराठे साहेब यांची टीम यांनी प्रयत्न करून हे हॉस्पिटल इथं आणलं आणि खरोखर मला बरं वाटलं. कारण माझ्या वडिलांच्या नावाने हा कॉम्प्लेक्स आहे रूपचंद आर्च म्हणून आणि माझ्या वडिलांच्या नावाच्या ह्याच्यात हे एवढं चांगलं काम झालं, चांगली सुविधा आहे. त्याला कुठेतरी माझाही पुण्याचा वाटा आहे असं समजून पुढच्या काळासाठी सर्व डॉक्टरच्या टीमला मी शुभेच्छा देतो. आणि सगळे एकदम नवतरुण आहेत त्यामुळं त्यांना खूप मोठं काम करता येईल लोकांसाठी. आणि आज यांनी एक हॉस्पिटल उघडलं. मला वाटतं अजूनही येते या पेशंटमध्ये त्यांचे 4 हॉस्पिटल होतील अशा प्रकारची. आणि आपल्या हॉस्पिटलची खासियत आहे की गॅलेक्सीने ॲम्ब्युलन्स म्हणजे तुम्हाला पेशंटला घरपोच इकडनं आणणार विना शुल्क 1ही रुपया न घेता. हे मोठं काम केलेलं आहे कारण प्रत्येक ॲम्ब्युलन्समध्ये पैसे घेतात त्यांनी फ्री ठेवलं आहे. अशाच चांगल्या सुविधा पुढेही होतील अशा माझ्या त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. त्यांना सगळ्यांना त्यांच्या टीमला आणि आता ते आपलं सत्कार केला, हा कार्यक्रम केला, चांगलं आयोजन केलं, नियोजन चांगलं होतं. त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद, त्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय आम्ही सर्वप्रथम सुरुवात करताना मनात ठेवलं की आम्ही ग्रामीण भागातली सुविधा नाही होऊ शकत. जवळपासचे लोकांना आपल्याला छोट्या कारणासाठी लांब धावावे लागतो किंवा छोट्या कारणासाठी आपल्याला लांब जावं लागतं. मोठमोठ्या हॉस्पिटल शोधावे लागतात, चांगले डॉक्टर मिळत नाही. योग्य वेळेला ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे बरेच पेशंटचा जीव जातो. ते वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि साहेबांचा सहकार्याने आम्ही सर्व मेडिक्लेम कंपन्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. फ्री ॲम्ब्युलन्स आहे, फक्त आणण्यासाठी नव्हे तर घरी पोहोचवण्यासाठी पण आपल्याकडे ॲम्ब्युलन्स फ्रीच असणार आहे. आणि आपल्याला जेवढा जमेल साहेबांच्या सहकार्याने मोठे कार्यक्रम, फ्री कॅम्प, मोफत आरोग्य शिबिर जे काही असेल साहेबांच्या सहकार्याने आणि सहकार्याने आपण ते पुढे राबवू.